गुड मॉर्निंग एव्हरीवन. ज्या पद्धतीने तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सरांनी नोटीस टाकले त्या पद्धतीने तुमचा जो युनिट टेस्ट आहे ही 26, 27, 28 चालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की स्टॅट्समध्ये नेमकं तुम्हाला काय विचारलं जाईल. तर स्टॅट्सचा जर विचार कराल तर स्टॅट्समध्ये तुम्हाला मी अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर बनवणार आहे. लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा एक प्रॉब्लेम टाकेल 5 मार्क्ससाठी. एक तुम्हाला मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा एक प्रॉब्लेम येईल 5 मार्क्ससाठी. आणि हे झालं 10 मार्क्सचं. आणि हे जे तुमचे थेरॉटिकल पार्ट आपण सुरुवातीला शिकवला होता तर 5-5 मार्काला 2 थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. असे 4 क्वेश्चन तुम्हाला मी टोटल टाकलं जाईल. आता राहिला तुमच्या नोट्स संदर्भात, तर तुमचे नोट्स सुद्धा मी लवकर म्हणजे आज 10 तारीख, सो मी 12 तारखेला बरोबर 12 तारखेला तुमचे नोट्स तुमच्या ग्रुपवरती मी पाठवेल. स्टॅटिस्टिक्सचे सुद्धा, इकॉनॉमिक्सचे सुद्धा आणि फाउंडेशन कोर्सचे सुद्धा. जेवढा सिलेबस आपला आतापर्यंत झालेला आहे, इकॉनॉमिक्सचा सुद्धा, स्टॅटिस्टिक्सचा सुद्धा आणि एफसीचा सुद्धा, सो याच पैकी मी तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स आहेत तर त्याच्याबद्दलच येणार आहेत. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक्सचा आपला फार कमी झाला इकॉनॉमिक्स एफसीचा. सो जर मला गरज लागली तर या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा शेड्यूल लावून आपण थोडंसं आणखी कव्हर करूयात आपल्या एक्झामच्या दृष्टीने. ओके, जर नाहीच पॉसिबल झालं तर जेवढा पोर्शन झालेला आहे त्याच्यावरती एक्झाम घेतली जाईल. आलं लक्षात? सो आता जो मी तुम्हाला लेक्चर हे करतोय, अपलोड करतोय, हा तुमचा मागचाच लेक्चर आहे. फक्त रिव्हिजनसाठी, युनिट टेस्टच्या रिव्हिजनसाठी हा तुम्हाला मी पुन्हा एकदा ऐकवतोय, कारण त्याने तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके, सो कोणाला काही डाऊट्स नसावेत त्याबद्दल. सो मी आपला तो जो लेक्चर होता, आता ह्या जो थेरॉटिकल पार्ट होता, मग त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, फोरकास्टिंग टेक्निक्स, प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, डिसिजन ट्री, फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला याच्यापैकी थेरॉटिकल पार्ट पैकी 2 क्वेश्चन तुम्हाला सांगितलं, हा आणि याच्या पुढचं चॅप्टर, असे 2 चॅप्टर आपले थेरॉटिकल पार्ट वरती डिपेंड होते. सो त्या 2 पैकी कोणताही त्या 2 चॅप्टर मधूनच तुम्हाला काय होईल तर हा जो थेरॉटिकल क्वेश्चन आहे हा विचारला जाईल. ओके, सो आपण लेक्चरला स्टार्ट करूया. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय हे थोडक्यात पाहिलं. थोडासा बुकच्या बाहेरचा आपण स्टडी केला. आज आपण आपल्या बुक्स विषयी बघूयात की बुक्समध्ये आपलं काय म्हटलेलं आहे. सो सगळ्यात आधी आपण बघूयात अबाउट द कोर्स. या कोर्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं, म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये काय काय शिकायचं. स्टॅटिस्टिक्सचा मिनिंग तर आपण पाहिलेला आहे. दिस कोर्स इन्व्हॉल्व्स द 4 मेजर सेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स, नेमली 4 सेक्शन मध्ये हा जो कोर्स आहे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. फर्स्ट वन आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, सेकंड वन आहे फोरकास्टिंग टेक्निक्स, थर्ड वन आहे प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, अँड फोर्थ वन आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. सो हे 4 टाईप मध्ये हा जो कोर्स आहे आपला पूर्णपणे काय आहे डिवाइड केलेला असतो. आता याच्यातला 1 बाय 1 आपण आता प्रत्येक कोर्स किंवा हा प्रत्येक जो त्यांनी डिव्हायडेशन दिलेलं आहे याचं प्रत्येकाचं आपण मिनिंग पाहूया. सगळ्यात आधी येतं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. आता डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे डाटा विच इज अवेलेबल इन्फॉर्मेशन इज अ बॅकबोन ऑफ स्टॅटिस्टिक्स. जो सुद्धा डाटा तुमच्याकडे अवेलेबल आहे तो डाटा काय असतो तर स्टॅटिस्टिक्सचा बॅकबोन असतो, म्हणजे बॅकबोनचं काम करतो. कारण विदाउट बॅकबोन, जसं ह्युमन बिंगचं घेतलं तर विदाउट बॅकबोन एखादा ह्युमन बिंग सरळ उभा राहू शकत नाही. सेम त्याच पद्धतीने जर स्टॅटिस्टिक्स मध्ये डाटा नसेल तर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मांडू शकत नाहीये, प्रेझेंट करू शकत नाहीये. ओके, सो त्याच्यामुळे म्हटलंय डाटा विच इज अवेलेबल इन्फॉर्मेशन, जो डाटा तुमच्याकडे अवेलेबल असेल इन्फॉर्मेशन च्या रूपामध्ये, इज अ बॅकबोन ऑफ स्टॅटिस्टिक्स, तो स्टॅटिस्टिक्सचा बॅकबोन होतो. Then, statistical methods are used to summarize and describe a collection of data. This is called descriptive statistics. It summarizes the data
either numerically or graphically. In this course, we will learn both these methods. We will also learn various average and calculate the deviation of the data values from these averages. All this will give a fairly good idea of how the data value are scattered. काय म्हटलंय याच्यामध्ये त्यांनी म्हटले जो अवेलेबल डाटा आहे, आता डाटा जो सपोज तुमच्याकडे आहे तर डाटा जो आहे तो प्रेझेंट करण्यासाठी किंवा जो डाटा आहे तो स्टोअर करण्यासाठी हा जो तुम्ही म्हटलं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स त्याचा यूज केला जातो. आता यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे मराठीत सांगायला गेलो तो वर्णनात्मक, जिसको हम प्रेजेंट कर सकते हैं. डिस्क्रिप्टिव यानी कि जिसको हम प्रेजेंट कर सकते हैं. सो प्रेजेंट करने वाली जो न्यूमेरिकल डाटा है उसको कहते हैं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. प्रेझेंट करणारी जो आपण ज्या आकडेवारीचं आपण वर्णन करणार आहोत त्याला म्हटलं जातं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. आता हे जे आहे प्रेझेंट जे आहे किंवा स्टॅटिस्टिक जे प्रेझेंट केलं जातं मग ते कोणत्या प्रकारे प्रेझेंट केलं जातं तर इथे दोन पद्धतीने ते जे आहे प्रेझेंट केलं जातं. त्याला मग आपण इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, आयदर न्यूमरिकली म्हणजे आयदर नंबर मध्ये और ग्राफिकली किंवा कशामध्ये तर ग्राफिकल रित्या. मग ग्राफिक मध्ये काय येतं तुमचे चार्ट्स येतील, तुमचे पाय डायग्राम येतील. सो अशा दोन टाईपने तो जो डाटा आहे तुमचा तो इथे प्रेझेंट केला जातो डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये. इन दिस कोर्स वी विल लर्न बोथ दिस मेथड्स. आता आपण याच्यामध्ये दोन्ही मेथड शिकणार आहोत, न्यूमरिकल आणि ग्राफिकल. ओके, then next we will also learn various average and calculate the deviation. आता याच्यामध्ये आपण एवरेज म्हणजे काय तर सरासरी, यानी कि मिडल मीन. अभी यहाँ पे आगे जाके आपको पता चलेगा इसमें मीडियम है, मीन है, मोड है. सो उसको कहते हैं एवरेज. सो आगे हम देखेंगे कि ये एवरेज एग्जैक्ट क्या है. और सेकेंड वन बोला है कि उन्होंने डेविएशन. डेविएशन यानी कि उसको डिवाइड करना एक प्रॉपर वे में डिवाइडेशन. जसं की आता सपोज मी म्हटलं क्लासमध्ये 25 स्टुडंट्स आहेत. आता मला 25 स्टुडंट्स 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचे. सो त्याला डिवाइड करण्यासाठी मी जी मेथड यूज करणार आहे त्याला म्हटलं जातं डेविएशन ऑफ डाटा व्हॅल्यूज फ्रॉम दिस एव्हरेजेस. त्याच्या एव्हरेजेस मधून त्याला डिवाइड करणं. ऑल दिस विल गिव्ह फेअरली गुड आयडिया ऑफ हाऊ द डाटा व्हॅल्यू आर स्कॅटर्ड. सो ही जे डाटा याच्यामधून काय होणार आहे की डाटा व्हॅल्यू जी आहे ही कशा पद्धतीने पसरलेली आहे किंवा विखरलेली आहे याचं एक्झॅक्ट जी काही स्टडी आहे, जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला आता या आपल्या स्टॅटिस्टिक्स मध्ये होणार आहे. सो सेकंड वन येतं फोरकास्टिंग टेक्निक्स. फोरकास्टिंग टेक्निक्स म्हणजे काय, फोरकास्टिंग म्हणजे काय तर फोरकास्टिंग म्हणजे पूर्वानुमान. आता पूर्वानुमान म्हणजे काय, जी गोष्ट फ्युचर मध्ये होणार आहे, जी गोष्ट फ्युचर मध्ये होणार आहे त्याचा आतापासूनच काय करणार एक अनुमान लावणे, याला म्हटलं जातं पूर्वानुमान. सो जी गोष्ट भविष्यात घडणार आहे त्याचा अनुमान लावणे म्हणजे पूर्वानुमान. याला जर इंग्लिश मध्ये दुसरा एक शब्द फोरकास्टिंगला जर मिनिंग बोलायचं म्हटलं तर याचं तर काय मिनिंग होतं त्याचा प्रेडिक्शन. काय होतं प्रेडिक्शन. सो ॲज द सजेस्ट फ्रॉम द सिस्टमॅटिक अरेंज डाटा व्हॅल्यू वी विल फोरकास्ट एस्टिमेट और ड्रॉ द inference as to how the intermittent of future value of the project under study will be situated. This is very much useful to plan for the future. आता काय आहे, सो सपोज तुम्ही आता जसं याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय म्हटलं की आतापासूनच फ्युचरच्या गोष्टी ज्या आहेत किंवा फ्युचर मध्ये काय करायचं आहे त्याचं एक अनुमान लावणं किंवा त्याचं एक फोरकास्टिंग करणं. सो
याचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुमच्यातलं एखादा टॉपर आहे, टॉपरला सपोज मार्क्स आहेत 85%. ओके. आणि सेकंड टॉपर जो आहे त्याला मार्क्स आहेत 80%. सो त्याला असं हे लक्षात येतं की जर मला टॉपरच्या पुढे जायचंय तर मला किती स्टडी करावी लागणार आहे. आलं लक्षात. आता ज्या अर्थी सपोज आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मुलांनाही हे जे एक्झाम्पल आहे ते चांगल्यापैकी माहिती असतं. जसं की आता ड्रीम इलेव्हनला बरेचशी मुलं तुमचे टीम लावतात. सो टीम ज्यावेळेला लावतात तेव्हा प्रेडिक्शन आधीच करतात की आज कोण खेळणार आहे, हे त्यांचं प्रेडिक्शन ते प्रत्येक जण करतो. की कोणाला तरी वाटतं काल रोहित शर्मा आधीच्या मॅचला केलं, ह्या मॅचलाही खेळेल, म्हणून कॅप्टन रोहित शर्माला बनवलं जातं. मग ते कोणत्या बेसवर बनवलं जातं? सो ते बनवलं जातं प्रेडिक्शन वरती, की तो किती खेळेल हे मी आज सांगू शकतो, किंवा मी माझा अनुमान लावला की तो इतका खेळ उद्या जाऊन हे प्लेअर उद्या खेळतील. सो हे जे प्रेडिक्शन टेक्निक्स आहे हे स्टॅटिस्टिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे जे आपण प्रेडिक्शन करतोय हे विदाउट प्रूफ करतोय. स्टॅटिस्टिक्स मध्ये जे प्रेडिक्शन केलं जातं ते विथ प्रूफ केलं जातं. म्हणजे जो पास्ट मधला डाटा आहे, सपोज मागच्या वर्षी जर आयसीएसचा रिझल्ट 80% लागलाय तर नेक्स्ट इयरला किती पर्सेंट लागेल हे मागच्या 5 वर्षाचा ज्यावेळेला रेकॉर्ड काढला जाईल, मागच्या 5 इयरचा रेकॉर्ड काढला जाईल, तेव्हा मी सांगू शकतो की उद्याचा रिझल्ट काय लागू शकतो. म्हणजे मी मागचा प्रूफ घेऊन मी फ्युचर जे आहे त्या आज सांगतोय. सो याला म्हटलं जातं फोरकास्टिंग टेक्निक्स. देन येतं प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता की काय होऊ शकतं. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे आणि मग संभाव्यता कशा पद्धतीने ती डिस्ट्रीब्यूट केली जाते. दिस इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग सेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स. It deals with the chance of appearing or non-appearing of certain event. We will learn to find this chance using theoretical concept. आता हे जे आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सपोज मी असं म्हटलं की एखादा कॉइन मी टॉस केला. काय म्हटलं? एखादा कॉइन मी टॉस केला. कॉइन टॉस केल्याच्या नंतर माझ्याकडे प्रोबॅबिलिटी काय राहील, कोणत्या संभाव्यता राहील पडल्यानंतर? एकतर हेड येईल, अदरवाईज टेल येईल. म्हणजे माझ्याकडे 2 संभाव्यता आहेत. सो ह्या मी कशावरती ह्या डिस्ट्रीब्यूट कशा केल्या जातात हे आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. सो प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर संभाव्यता, किंवा याला सुद्धा एक प्रेडिक्शन म्हणू शकता की तुम्ही उडवलेला टॉस आयदर हेड येईल किंवा टेल येईल. ओके. सो आता सपोज मी असं म्हटलं की एकतर तुमच्या क्लासमधले सगळेच्या सगळी मुलं नेक्स्ट इयरला एसवाय ला जातील, अदरवाईज तुमच्या क्लासमधली सपोज 60 मुलं आहेत तर तुमच्या क्लासमधली 55 मुलं एसवायच्या क्लासला जातील. हे काय झालं? संभाव्यता. ओके. किंवा याला प्रोबॅबिलिटी म्हटलं जातं. देन आता इथे डिसिजन ट्री. डिसिजन ट्री मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत तर त्याच्यात बघूया. डिसिजन ट्री म्हणजे काय की ज्यावेळेला तुम्ही एखादा डिसिजन घेताय, ओके, एखादा निर्णय घेत आहे त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी स्टॅटिस्टिक्स मध्ये इन्व्हॉल्व होतात. सगळ्यात आधी होतं इट इज द सिलेक्शन ऑफ बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन अमंग द अवेलेबल अल्टरनेटिव्ह. जे काही तुमच्याकडं ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामधला कोणता ऑप्शन बेस्ट आहे हे चूज करणं डिसिजन ट्री मध्ये येतं. ओके. काय म्हणतोय? तुमच्याकडे अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्याच्यामधला पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट करणं. हे आता आपल्या क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहेत, पण ज्या वेळेला तुमचं कॉलेज रेग्युलर चालू होईल आणि मला सीआर म्हणून कोणाची तरी निवड करायची असेल क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, तेव्हा 60 मधून जो बेस्ट आहे त्याला मी माझ्या क्लासचा सीआर बनवेन. म्हणजेच काय, जो कोण क्लासचा टॉपर असेल त्याला मी क्लासचा सीआर करेन. ओके. सो त्याला म्हटलं जातं इट इज द सिलेक्शन ऑफ बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन अमॉंग द अवेलेबल अल्टरनेटिव्ह. माझ्याकडे 60 अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, त्याच्यामधला बेस्ट मी चूज केलाय किंवा सिलेक्ट केलाय. देन इट इन्व्हॉल्व्स इव्हॅल्युएटिंग ऑफ द अवेलेबल अल्टरनेटिव्ह. आता माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं काय, हे झालं पहिलं. आता माझ्याकडे जे अवेलेबल अल्टरनेटिव्ह आहेत त्यांना मला इव्हॅल्युएट करावं लागणार आहे. त्याच वेळेस मी ठरवू शकेन की ह्याच्यातला बेस्ट कोण आहे. मग मी त्यांची एखादी टेस्ट घेऊन ठरवलं किंवा एखादा एक्झाम घेऊन ठरवलं की ह्याच्यातला बेस्ट कोण आहे. सो अशा पद्धतीने मी त्यांचं काय करू शकतो की त्यांना इव्हॅल्युएट करून मग त्यांच्यातला मी ठरवू शकतो की मला बेस्ट अल्टरनेटिव्ह कोण आहे. देन इट मे निगेटिव्ह समटाइम्स.
काही वेळाच हे जे आहे अल्टरनेटिव्ह हे निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. ओके, प्रत्येक वेळेस जो डिसिजन आहे तो पॉझिटिव्ह असेल असं नाहीये. देन इट इज द एंड रिझल्ट ऑफ लॉजिकल रिझनिंग. आता हा तुमचा एंड रिझल्ट आहे लॉजिकल रिझनिंगचा, कारण याच्यानंतर तुम्ही लॉजिक लावू शकत नाही. कारण थोडक्यात मी म्हणलं प्रेडिक्शन मांडताय किंवा तुम्ही प्रेडिक्शन करताय, तुम्ही प्रोबॅबिलिटी करताय. आता प्रेडिक्शन केल्याच्या नंतर याच्या परत याच्यावरती तुम्ही वेगळं लॉजिक काय लावू शकताय, कारण तुम्ही ज्यावेळेला सगळ्या पद्धतीचं लॉजिक लावताय त्याच नंतर तुम्ही प्रेडिक्शन करताय ना. म्हणून काय म्हटलं गेलंय की डिसिजन मध्ये स्टॅटिस्टिक जे आहे हा एंड रिझल्ट आहे. सो इट इज द एंड रिझल्ट ऑफ लॉजिकल रिझनिंग. देन लास्ट वन, इट एम्स ऍट अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशन. आणि स्टॅटिस्टिक्सचा एम काय आहे तर ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अचीव्ह करणं. सो डिसिजन ट्री मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होतात. देन येतं फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. देन त्याच्यानंतर काय फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. फंक्शन्स मध्ये 6 फंक्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट वन आहे प्रेझेंट फॅक्ट्स इन सिंपल फॉर्म. जे काही फॅक्ट्स आहेत ते एका सिंपल फॉर्म मध्ये प्रेझेंट करणं हे कोणाचं स्टॅटिस्टिक्सचं फंक्शन आहे. म्हणजे सपोज तुमच्या क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहेत, पण 60 स्टुडंट्स कोणकोणत्या कॅटेगरी मधले आहेत हे प्रेझेंट करणं, हे एका सिंपल फॉर्म मध्ये प्रेझेंट करणं. म्हणजे काही एनटी कास्टचे आहेत, काही एसटी आहेत, काही. सो तुमचं जो आहे अवेलेबल फॅक्ट्स आहेत त्याला फक्त डिस्ट्रीब्यूट करून एक सिंपल फॉर्म मध्ये प्रेझेंट करणं, त्याला हे एक फंक्शन आहे स्टॅटिस्टिक्सचं. देन रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ डाटा. रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ डाटा. आता सपोज मी जसं म्हटलं की तुमच्या क्लासमध्ये मला सरांनी सांगितलं की FYBMS च्या क्लास आहे, किंवा माझ्या सिनियर्सनी सांगितलं FYBMS ची क्लास आहे, तर FYBMS चा त्याची ओव्हरऑल डिटेल्स मला मिळाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्टुडंट्स नेम, त्यांची कास्ट कॅटेगरी, त्याच्यानंतर त्यांचं थोडक्यात ऍड्रेस, त्याच्यानंतर आता मी जर एखादा थेरॉटिकल टाईप मध्ये लिहित बसलो तर माझं डाटा कसं होणार आहे की खूप लेंदी होणार आहे. म्हणजे लेंदी डाटाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन कसं करता येईल मला. सो मी त्यासाठी काय करेन, एखादा चार्ट बनवेल एक्सेल मध्ये. त्याच्यामध्ये पहिलं स्टुडंट नेम, ऍड्रेस, त्याच्यानंतर कास्ट, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर. सो अशा पद्धतीने मी डिस्ट्रीब्यूट केला. आणि जो डाटा माझा ज्यावेळेला थेरॉटिकल किंवा रिटर्न मध्ये मी हँड रिटन देणार होतो त्यावेळेस माझे जिथे 4-5 पेज होत होते तो मी एका पेज मध्ये एक्सेल शीट वरती बनवून दिला, टेबल मध्ये मी तो मांडला. ओके, सो त्याच्यामुळे इथे म्हटलेलं काय, याच्यात म्हटलेलं आहे रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ डाटा. डाटाची कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करून तो डाटा मांडण्याचं फंक्शन कोण करतं, हे फंक्शन कोणाचं आहे, स्टॅटिस्टिक्सचं. देन येतं इट मे बी फॅसिलिटेट्स कम्पॅरिझन. स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कम्पॅरिझन करता येतं. ओके, जसं की सपोज 2 स्टुडंट्स आहेत आणि मला सांगितलं की या 2 स्टुडंट्सचं तुम्ही कम्पॅरिझन करून दाखवा. क्लासमध्ये 2 स्टुडंट कम्पॅरिझन. मी काय करेन, दोघांचाही जो काही रिझल्ट आहे तो समोर ठेवेन. तो रिझल्ट मानल्याच्या नंतर मी प्रत्येकाची पर्सेंटेज कॅल्क्युलेट करेन, प्रत्येकाचे सब्जेक्ट वाईज जे काही मार्क्स आहेत ते कॅल्क्युलेट करेन, आणि मग त्याच्यातून मी इझिली कम्पेअर करू शकतो की याच्यातल्या दोघांमधला बेस्ट कोण आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं, आणि हे जे मी ज्यावेळेला त्यांचे रिझल्ट घेईन किंवा त्यांचे ऍव्हरेज मार्क्स येईन त्यालाच म्हटलं जातं स्टॅटिस्टिक्स. आणि म्हणून याला म्हणजे स्टॅटिस्टिक्सचं जे फंक्शन आहे ते आहे फॅसिलिटेड कम्पॅरिझन. सो कम्पॅरिझन तुम्हाला कम्पॅरिझन करण्यासाठी स्ट्रॅटेजी आहे तर तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल करून देते. देन फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज. त्याच्यानंतर ज्या काय पॉलिसीज आहेत तुमच्या स्टॅटिस्टिक्स मधल्या त्या फॉर्म्युलेट करायचं काम कोण करतं, स्टॅटिस्टिक्स. सो फॉर्म्युलेट करणं हा एक स्टॅटिस्टिक्सचा फंक्शन आहे. देन येतं फोरकास्टिंग. फोरकास्टिंग ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे वरती. देन फोरकास्टिंग म्हणजेच काय, तुमचं मी म्हटल्याप्रमाणे फोरकास्टिंग यानी की पूर्वानुमान. देन येतं तुमचं डिराइव्ह अँड इन्फरन्सेस. डिराइव्ह अँड इन्फरन्सेस म्हणजे की ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर, मी जसं की म्हटलं की स्टॅटिस्टिक्स मध्ये
ज्यावेळेला तुम्ही एखादं प्रिडिक्शन करताय, ओके, त्यावेळेस त्याच्या मागे काहीतरी प्रूफ यूज करावं लागतं. ओके, कारण प्रेडिक्शन स्टॅटिस्टिक्स मध्ये प्रेडिक्शन करताना प्रूफ शिवाय प्रेडिक्शन करता येत नाहीये. आणि हा प्रूफ म्हणजे तिथे डिराइव्ह अँड इंटरफेरन्स. सो स्टॅटिस्टिक्स काय करतं की वैध संदर्भ, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तो लावतो. सो व्हॅलिड प्रूफ तिथे दिले जातात. डिराइव्ह अँड इंटरफेरन्सचा मिनिंग काय होतं? व्हॅलिड प्रूफ. सो हे जे आहेत फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. देन नेक्स्ट येतं स्कोप्स अँड लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. देन काय येतं? स्कोप्स अँड लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता स्कोप्स अँड लिमिटेशन. स्कोप्स बघूयात आधी. In the modern world of the computer of information technology, statistics is a very well recognized by all the disciplines. Statistics is accepted as a science. It helps in intelligent assessment of facts and figures. Hence, it has applications in various fields like agriculture, economics, commerce, medicines, industry, and planning too. Statistics helps in developing a precise role of various factors in overall growth and development of the country. आता या स्टॅटिस्टिक्सचं एक काय म्हटलं की स्टॅटिस्टिक्स इज अ ऍक्सेप्टेड ॲज अ सायन्स. म्हणजे स्टॅटिस्टिक्सला सायन्स म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे. यामुळे याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जे फॅक्ट्स आहेत ते किंवा पुढे जाऊन काही जे काही डिजिट्स येणार आहेत, पुढे अवेलेबल होणार आहेत, त्याचा अनुमान लावता येतो किंवा त्याचं प्रेडिक्शन करता येतं. कशामध्ये? स्टॅटिस्टिक्स मध्ये. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर यावेळेला टॉपर माझ्या क्लासमध्ये XYZ स्टुडंट आहे, तर नेक्स्ट इयरला मी हे लावू शकतो, अनुमान लावू शकतो की तो असू शकतो. ओके, सो हे कशामुळे जमतं? तर स्टॅटिस्टिक्समुळे. आणि या सगळ्या गोष्टीमुळेच याचा उपयोग, स्टॅटिस्टिक्सचा यूज कुठे कुठे केला जातो? सो इथे म्हटलं ऍग्रिकल्चर मध्ये, म्हणजे कृषीमध्ये, किंवा इकॉनॉमिक्स मध्ये जिथे अर्थशास्त्रामध्ये, किंवा कॉमर्स, वाणिज्य, औषधे म्हणजे मेडिसिन किंवा मेडिकल म्हटलेलं आहे, आणि उद्योगधंद्यांमध्ये म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये. सो या ठिकाणी प्रेडिक्शनची फार गरज असते, म्हणून तिथे स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो. आता स्टॅटिस्टिक्स जो आहे की ज्याच्या स्टॅटिस्टिक्समुळे देशाचं काय झालं की त्यांनी म्हटलेलं आहे इथे, स्टॅटिस्टिक्स हेल्प्स इन डेव्हलपिंग द प्रिसाइज रोल ऑफ व्हेरियस फॅक्टर्स इन ओव्हरऑल ग्रोथ ऑर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. इंडियाच्या ओव्हरऑल ग्रोथ मध्ये किंवा डेव्हलपमेंट मध्ये स्टॅटिस्टिक्सचा खूप मोठा इन्व्हॉल्व आहे. देन नेक्स्ट, सो त्याच्यामुळे त्याला इथे हे जे मगाशी इथे म्हटलेलं आहे, ऍग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मेडिसिन, इंडस्ट्री, या सगळ्यामध्ये जो काय आहे, या सगळ्यामध्ये स्टॅटिस्टिक्सला स्कोप आहे. देन लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. आता ज्या पद्धतीने स्टॅटिस्टिक्सला एक सायन्स म्हटलेलं आहे, त्या पद्धतीने सायन्सला ज्या पद्धतीने काही गोष्टींचं लिमिट असतं, त्याच पद्धतीने स्टॅटिस्टिक्सला सुद्धा काही गोष्टींचं लिमिट्स असतं. मग हे लिमिट्स कोणकोणते आहेत? तो लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण बघूयात की स्टॅटिस्टिक्सला कोणकोणत्या गोष्टींचं लिमिट आहे. फर्स्ट वन, याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स कॅन नॉट स्टडी अ फिनॉमिनन एंटायरली. सो म्हणजे काय की स्टॅटिस्टिक्स एखाद्या गोष्टीचा अभ्यास पूर्णपणे करू शकत नाही. ओके, पूर्णपणे म्हणजे फुलफिल स्टडी होत नाही स्टॅटिस्टिक्स मध्ये. हा एक त्याचा लिमिटेशन आहे. देन इट मे नॉट रिवाइल अँड pinpoint anything about the underlying factors responsible for the behavior of an individual under study. सो म्हणजे काय? सो एखाद्या गोष्टीचा जर स्टडी चालू आहे, फुलफिल झालेला नाहीये, एखाद्या गोष्टीचा जर स्टडी चालू आहे, तर त्याच्याबद्दल स्टॅटिस्टिक्स एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, किंवा त्याच्याबद्दल स्टॅटिस्टिक्स जे आहे ते कोणतंही अनुमान लावू शकत नाही. सो त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचं आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट, इफ
इन रॉंग हँड्स. आता हे काय असं, स्टॅटिस्टिक्स हा शेवटचा ऑप्शन आहे, पण स्टॅटिस्टिक्स म्हणजे शेवट होत नाही. देन इफ इन रॉंग हँड, जर चुकीच्या हातामध्ये जर स्टॅटिस्टिक गेलं, स्टॅटिस्टिक्स लायबल टू बी मिसयूज अँड मिसरिप्रेझेंटेड. जर स्टॅटिस्टिक चुकीच्या हातामध्ये गेलं तर स्टॅटिस्टिकचा चुकीचा यूज होऊ शकतं किंवा त्याच्यापासून चुकीच्या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जाऊ शकतं. ओके. देन indicate an faulty procedure of data collection as well as inappropriate comparison may leads the disastrous results. म्हणजे काय, जर चुकीचा डाटा तुम्ही कलेक्ट केला किंवा चुकीचं डाटा कलेक्शन जर तुम्ही केलं तर तुमचा रिझल्ट चुकीचा निघू शकतो किंवा फॉल्टी रिझल्ट निघू शकतो. हा एक स्टॅटिस्टिक्सचा लिमिट आहे. इट इज वेल सेड बाय ग्रेटर स्टॅटिस्टिशियन. एका ग्रेटर स्टॅटिस्टिशियन म्हटलेलं आहे, ऍज अ वॉर्निंग अगेन्स्ट द मिसयूज ऑफ स्टॅटिस्टिक्स, दॅट स्टॅटिस्टिक्स विषयी वॉर्निंग देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, देर आर 3 लाईज. काय म्हटलं त्याने, 3 लाईजचे प्रकार 3 आहेत किंवा 3 खोटेपणाचे प्रकार आहेत. फर्स्ट वन लाईज म्हणजे खोटेपण. सेकंड वन व्हाईट लाईज, त्याला आपण काय बोलतो, सफेद खोटं. काय म्हटलं तर लाईज म्हणजे खोटं, सफेद खोटं म्हणजे सॉरी, देन व्हाईट लाईज म्हणजे सफेद खोटं म्हणजे जास्त खोटं, आणि तिसरे येतं स्टॅटिस्टिक्स. म्हणजे काय, खोट्याचे 3 प्रकार आहेत, एक खोटं, सफेद खोटं आणि तिसरं स्टॅटिस्टिक्स. ओके. ही लाईन तुम्ही लक्षात ठेवा कारण ही ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला येऊ शकते. ओके. या ठिकाणी आपला जो स्टॅटिस्टिक्सचा फर्स्ट चॅप्टर होता तो संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये सुद्धा थोडासा पार्ट जो आहे आपला स्टार्टिंगचा तो थेरटिकल आहे, त्याच्यानंतर आपलं प्रॅक्टिकल स्टार्ट होईल. ओके. सो आज आपण इथे थांबूयात. जर तुम्हाला याच्याविषयी स्टॅटिस्टिक्स जे आता काही आपण शिकलो याच्याविषयी जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता हा युनिट संपलेला आहे, हा लेक्चर, हा पहिला जो लेसन आहे तो संपलेला आहे. सेकंड लेसन सुद्धा ठीक आहे, पहिला लेसन संपल्यानंतर आता मी तुम्हाला पहिल्या लेसनचे जे नोट्स आहेत ते पीडीएफ मध्ये तुमच्या ग्रुपवरती पाठवतो. ओके. काही डाऊट्स असतील तर प्लीज डिस्कस करा.